सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर इथे मी भरडी करण्यासाठी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, 6 बदाम स्वच्छ पाण्याखाली धुवून पंख्याखाली तासभर सुकवण्यास ठेवले होते. त्यानंतर गॅलरीत गेले तर बऱ्याच दिवसापासून सदाफुलीचं झाड लावलं होतं, तर त्याला सुद्धा सुंदर अशी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुलं आली होती. सकाळपासून पावसाने सुद्धा जोर धरला होता. वातावरण खूप थंड झालं होतं. तर पावसाची मजा घेत इथे मी चहा एन्जॉय केला. त्यानंतर भरडी करण्यास घेतली. तोपर्यंत चमचाभर तूप घेतले आणि तांदूळ ना कुरमुऱ्यासारखे फुगेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तसंच मूग आणि बदाम सुद्धा एक 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. या दोन्ही गोष्टी सेपरेटली मिक्सरला वाटून घ्यायच्या. त्यानंतर त्याची पावडर एकत्रित करून घ्यायची आणि डब्यात भरून ठेवायची. तुम्हाला हवं त्या प्रमाणात दूध घ्या आणि 2-3 चमचे भरडीचे घाला. उकळ येईपर्यंत ते फिरवत राहा. त्याच्यानंतर तुमची भरडी तयार होईल आणि ती एका प्लेटमध्ये काढून मग त्याच्यात तुम्हाला हवं त्या प्रमाणात काळं गूळ घाला आणि अशा पद्धतीने भरडी तयार करू शकता.